MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय 15वी भारतीय छात्र संसद दिनांक 21 ते 23 फेब्रुवारी 2026 रोजी कोथरूड येथील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विवेकानंद सभामंडप येथे होणार आहे, अशी माहिती MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व छात्र संस्थेचे संस्थापक डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड आणि कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. 15व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन शनिवार 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता होईल. या प्रसंगी वरिष्ठ पत्रकार आणि लेखक पद्मश्री राजदीप सरदेसाई आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे अध्यक्षस्थानी असतील. तसेच सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता होणाऱ्या समारोप प्रसंगी लोकसभा खासदार अनुराग सिंह ठाकूर आणि खासदार डॉक्टर संदीप कुमार पाठक उपस्थित राहणार आहेत. की 15वी भारतीय छात्र संसद ही 21, 22, 23 फेब्रुवारी 2026 रोजी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये होत आहे. याचे उद्घाटन 21 तारखेला संध्याकाळी 4:30 ला होणार आहे, ज्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दिग्विजय सिंग मेंबर ऑफ पार्लमेंट आणि आधीचे मुख्यमंत्री मध्य प्रदेश तसेच राजदीप सरदेसाई एक्लेम्ड जर्नलिस्ट हे 2 लाभलेले आहेत. ह्याचा जो व्हॅलिडिक्टरी सेशन होणार आहे त्यासाठी श्री अनुराग सिंग ठाकूर मेंबर ऑफ पार्लमेंट, डॉक्टर संदीप कुमार पाठक जे आम आदमी पार्टीचे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत आणि श्री शाहिद सिद्दीकी चीफ एडिटर नई दुनिया आणि फॉर्मर मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभा आहेत, हे येणार आहेत. यावेळेला भारतीय छात्र संसद याचे पूर्ण स्ट्रक्चर याचे जे प्रणेते आहेत डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड यांनी बदललेले आहे. ते विद्यार्थ्यांना जास्त जोडण्यासाठी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऐकून घेण्यासाठी अशा स्वरूपाचं असेल. याचे 5 विभाग आहेत. एक आहे युथ टू युथ कनेक्ट, की जिथे विद्यार्थी प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन आणि प्रॉब्लेम सोल्युशन्स याचं ट्रेनिंग घेऊन काही प्रॉब्लेम्सवर सोल्युशन्स काढतील. 4 सेशन्स होणार आहेत. DLGP म्हणजे D फॉर डेमोक्रेसी पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी लीडरशिप आणि तिसऱ्या दिवशी पब्लिक पॉलिसी आणि गव्हर्नन्स असे 4 सेशन्स होणार आहेत. या प्रत्येक सेशन हे 100 क्लासरूम्समध्ये होतील. बाहेरनं 100 एक्सपर्ट्स येतील. MITतले 100 प्राध्यापक असे जॉईंटली पॅनल डिस्कशनमध्ये हा सेशन पुढे नेतील आणि प्रत्येक वर्गामध्ये 5 विद्यार्थी सुरुवातीला या DLGP बद्दल बोलतील. म्हणजे 4 दिवस रोज 5 एका वर्गात, म्हणजे 100 वर्गात 500 असे 4 सेशन्समध्ये 2000 विद्यार्थी बोलतील. युथ टू युथ कनेक्ट मध्ये संपूर्ण 6000 8000 सगळी जी मुलं रजिस्टर्ड आणि MIT ची 3rd इयर आहेत ती त्याच्यात भाग घेतील. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की MIT भारतीय छात्र संसद DLGPचे कोलोकियम म्हणजे मॉडेल युनायटेड नेशन सारखं स्टेजवर दोन्ही बाजूला संसदेचं स्वरूप तयार करण्यात येईल. एका बाजूला मुलं बसतील, दुसऱ्या बाजूला ती एकमेकांच्या अपोजिट पार्टीतली असतील आणि 2 प्रमुख विषयावर त्यांची चर्चा घडून येईल. आणि त्याच्या पुढचा महत्वाचा बदल जो आहे की पॅव्हिलियन 37 ते 40 पॅव्हिलियन्स असतील आणि DLGP किंवा डेमोक्रेसी बद्दल, लीडरशिप बद्दल, गव्हर्नन्स बद्दल, पब्लिक पॉलिसी बद्दल वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं, इंजिनिअरिंगला काय वाटतं, फार्मसीला काय वाटतं, कम्प्युटर सायन्सला काय वाटतं, आर्ट्सला काय वाटतं किंवा मॅनेजमेंट सायन्सला काय वाटतं, असे पॅव्हिलियन्स तयार केले जातील. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण 3 दिवस सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत याच्यामध्ये भाग घ्यावा. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक गणेश पोकळे, SOGचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर परिमल माया सुधाकर, प्रोग्राम डायरेक्टर डॉक्टर अभिजित ढेरे आणि रिसर्चर प्राध्यापक अमेय चव्हाण उपस्थित होते. सर्जनशील न्यूज